हाय स्टुडंट्स, आपण या अगोदर पाहिलेलं आहे चॅप्टर डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह. त्याला वेगवेगळ्या प्रकारे ओळखलं जातं. आता आपण त्यानंतरचा दुसरा चॅप्टर आहे पेपर सेकंडचा दुसरा चॅप्टर आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. या चॅप्टर सुरू होण्याच्या अगोदर मला सांगायचंय की तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे सर्वच्या सर्व फॉर्म्युले म्हणजे आपली डिफरन्शिएशनची व्हिडिओ नंबर 1 पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओ नंबर 1 पहा, तुमचे सर्व डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले एकदा क्लिअर होतील. व्हिडिओ नंबर 1 पाहून तुम्ही एकदा सर्व फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे लिहून काढा, म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर तुम्हाला बरा जाईल. डेरिव्हेटिव्हच यूज करणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन आहेत. यातली प्रत्येक एक्सरसाइज ही वेगळ्या टॉपिकवरती आहे, पण डेरिव्हेटिव्ह त्यांचा बेस असेल सर्वांचा. लक्षात ठेवायचे. त्यात पहिला टॉपिक आहे इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल. इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल. टँजेंट काय आहे, नॉर्मल काय आहे हे तुम्हाला थोडक्यात माहिती आहे. पहा, 9-10 मध्ये पाहिलेलं असेल, तसं 11वी मध्ये पण आहे तो टॉपिक, पण तुमचा कितपत झालेला आहे हे मला माहित नाही. तुम्ही सर्कल बद्दल सांगतोय. सपोज सर्कल आहे, तर मराठीमध्ये टँजेंटला म्हणतात स्पर्शिका. टँजेंटला काय म्हणतात? स्पर्शिका. एकाच पॉइंटला टच करणारी जी लाईन आहे त्याला टँजेंट म्हणतात. एकाच पॉइंटला टच करणाऱ्या लाईनला काय म्हणतात? कर्वच्या. हे सर्कल बद्दल माहिती आहे तुम्हाला. सर्कलच्या एकाच पॉइंटला टच करणारी जी लाईन आहे त्याला म्हणतात टँजेंट. टँजेंट ही एक लाईनच आहे. नॉर्मल काय आहे? त्याच पॉइंटला टँजेंटला परपेंडिक्युलर असणारी लाईन जी आहे तिला नॉर्मल असं म्हणतात. हे सर्कल बद्दल पाहिलेलं आहे. सर्कलच नाही, कोणताही कर्व असेल. सपोज दिस इज कर्व, आणि कर्वच्या एका पॉइंटला पॉइंट x1 y1 दिलेला आहे. पॉइंट x1 y1 ला टच करणारी लाईन आहे. एकाच पॉइंटला टच करणारी जी लाईन आहे त्याला टँजेंट म्हणायचंय, आणि त्याच पॉइंटला परपेंडिक्युलर असणारी जी लाईन आहे त्याला नॉर्मल म्हणायचंय. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये पाहिलेलं आहे. 11वी मध्ये स्ट्रेट लाईन मध्ये पाहिलेलं आहे. इफ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर देन product of their slope is -1. If two lines are parallel, then their slopes are equal. हे माहिती आहे. M1 is equal to M2. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चॅप्टर मध्ये पण पाहिलेला आहे. 11 मध्ये स्ट्रेट लाईन या चॅप्टर मध्ये पण झालेला आहे. मी हे का सांगतोय? टँजेंट ही एक लाईन आहे. काय आहे? लाईन आहे. आणि इक्वेशन ऑफ लाईन काय असतं पहा. इक्वेशन ऑफ लाईन इज y minus y1 is equal to m into x minus 1 x-x1. ही आहे इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू x1 y1 हॅव्हिंग स्लोप इज m. आता ज्यावेळेस तुम्हाला टँजेंटचा स्लोप मिळेल आणि नॉर्मलचा स्लोप मिळेल, एखादा पॉइंट दिलेला असेल ज्या पॉइंट मधून टँजेंट जातोय, तर तुम्ही इक्वेशन ऑफ टँजेंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल काढू शकतो. पहा, इक्वेशन ऑफ टँजेंट म्हणजे ते एक लाईनचंच इक्वेशन असेल, पण ते कशाला? एखाद्या पॉइंटला टच करणार असेल. तुम्हाला पॉइंट पण दिले जाईल, कर्वचं इक्वेशन दिलं जाईल. काय दिवन असेल ते मी थोडक्यात लिहून देतोय. इफ y इज इक्वल टू f of x is equation of curve, then slope of tangent is त्याला m म्हणतात, and which is equal to dy by dx असतं. कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे y, तर तुम्ही स्लोप ऑफ टँजेंट काय असतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ y. dy by dx इज स्लोप ऑफ टँजेंट. अँड स्लोप ऑफ नॉर्मल इज, मी सांगितलेलं आहे, टँजेंटचा स्लोप m दिलेला असेल तर नॉर्मलचा स्लोप काय असेल ते काढायचे. पण मी सांगितलेलं आहे, ज्यावेळेस दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, इफ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर देन प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप इज -1. टँजेंटचा स्लोप माहिती आहे तुम्हाला m. तुम्हाला नॉर्मलचा स्लोप काढायचा आहे, म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन -1 येईल. माझ्याकडे आहे एक टर्म विच इज -1 अपॉन m. चेक करा, हे m गेट कॅन्सल होतील. -1 इज इक्वल टू -1 भेटून जाईल.
म्हणजे जर एम हा टँजंटचा स्लोप असेल तर -1/n हा कशाचा स्लोप असला पाहिजे, नक्कीच नॉर्मलचा स्लोप असला पाहिजे. तुम्ही स्लोप ऑफ टँजंट माहिती आहे तुम्हाला m इज इक्वल टू dy/dx आहे. देन स्लोप ऑफ नॉर्मल इज स्लोप ऑफ नॉर्मल इज -1/m. इक्वेशन ऑफ टँजंट हा टॉपिक महत्वाचा आहे. इक्वेशन ऑफ टँजंट passing through x1 y1 having slope is m is equal to dy/dx. Then equation is y minus y1 is equal to m into x minus x1. And equation of normal पण सांगतोय. And equation of normal passing through x1 y1 having slope is -1/m असेल. त्याच equation of normal at x1 y1 is y minus y1 is equal to -1/m times x minus x1. मी डायरेक्ट एक्सरसाइज स्टार्ट करतोय. तुम्हाला परत हा टॉपिक परत पाहायचा आहे संपूर्ण. जे आत्ताचे 6-7 मिनिटं आहेत हे तुम्हाला लेक्चर परत रीड ऑब्झर्व करायचं आहे, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक जरा शिबारा क्लिअर होईल आणि एक्झाम्पल सहजासहजी लक्षात येतील. पहिल्यांदा मे बी तुम्हाला एक्झाम्पल अवघड वाटू शकतील, पण एकदा लक्षात यायला लागल्यानंतर अडचण येणार नाही. पहा, फर्स्ट सम करतोय. एक्सरसाइज आहे 2.1. एक्सरसाइज 2.1. त्यातला फर्स्ट सम आहे. क्वेश्चन आहे फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल at given curve at given point to indicated curve. तुम्हाला कोणताही ग्राफ ड्रॉ करण्याची गरज नाहीये की टँजंट इक्वेशन कसा असेल, नॉर्मल कसा असेल हे ड्रॉ पण करण्याची गरज नाहीये. पहा, फर्स्ट कर्व दिलेला आहे y इज इक्वल टू x² प्लस 2e⁻x+2 ऍट पॉइंट 0,4. कर्वचं इक्वेशन हे दिलेलं आहे. कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे x² प्लस 2e⁻x+2 आणि आपल्याला टँजंट काढायचा आहे ऍट पॉइंट 0,4. पहा, स्लोप ऑफ टँजंट कॅल्क्युलेट करायचा आहे अगोदर. स्लोप ऑफ टँजंट मी सांगितलेलं आहे अगोदरच. स्लोप ऑफ टँजंट इज m इज इक्वल टू dy/dx. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह काढणं गरजेचं आहे. dy/dx इज इक्वल टू असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस 2e⁻x+2. x² चा डेरिव्हेटिव्ह असेल 2x प्लस 2 e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x. दिस 2 डेरिव्हेटिव्ह इज कॉन्स्टंट. हे m भेटलेला आहे, पण आपल्याला हा तर mx मध्ये भेटलेला आहे. m ऍट कोणता पॉइंट पहा 0,4. त्या पॉइंटला स्लोप काय असेल, विच इज 2 टाइम्स 0 प्लस 2 टाइम्स e⁻0. मी x ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केलेली आहे. y ची टर्म नाहीये, नाहीतर मी y ची पण टर्म सबस्टिट्यूट केलेली असते. सर्वांना माहिती आहे एनिथिंग रेज टू 0 इज 1 असतं. a⁻0 इज इक्वल टू 1. सर्वांना माहिती आहे रूल्स ऑफ इंडायसेस. 2 टाइम्स 0 इज 0 प्लस 2 टाइम्स e⁻0 इज 1 विच इज इक्वल टू 2. m इज इक्वल टू भेटतोय 2 इज स्लोप ऑफ टँजंट. नाउ इक्वेशन ऑफ टँजंट at x1 y1 is equal to x1 is equal to 0,4. at point 0,4 ला त्यांनी इक्वेशन ऑफ टँजंट काढायला सांगितलंय. हॅव्हिंग स्लोप, आपण टँजंटचा स्लोप काढलेला आहे. हॅव्हिंग स्लोप m is equal to 2 is काय फॉर्म्युला, y minus y1 is equal to m into x minus x1. y minus y1 is equal to, this is x1 and this is y1. y1 is 4, m is 2, x minus x1 is 0. पाहू शकताय y minus 4 is equal to फक्त 2x minus 2 into 0 is 0. हे 2x शिफ्ट करा इकडं. therefore आपल्याला भेटतंय minus 2x plus y minus 4 is equal to 0 is equation of tangent.
is equation of tangent. Equation of normal is y minus y1 is equal to minus 1 upon m into x minus x1. सोपा प्रकार आहे. y minus y1 is equal to y1 is equal to आहे 4 minus 1 upon m ची व्हॅल्यू काढलेली आहे 2. x minus x1 is equal to आहे 0. मागच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हणजे तुम्ही जे एक्सरसाइज स्टार्टच्या अगोदर टॉपिक समजून सांगितलेला आहे तो पाहिल्यानंतर तुम्हाला ही गोष्टी क्लिअर होतील. दिस 2 इकडे मल्टिप्लाय येईल 2 times y minus 4 is equal to minus 1 into x. This is 2y minus 8. 2 ने मल्टिप्लाय केले is equal to minus x. मायनस x इकडे शिफ्ट करू आपल्याला भेटेल x plus 2y minus 8 is equal to 0 is equation of normal. is equation of normal. तुम्ही हा सम परत पहा तुम्हाला सहजासहजी लक्षात येईल. पहा स्टुडंट्स मी अशाच प्रकारचा दुसरा सम घेतोय आणि हा सिंपल सम होता सहजासहजी लक्षात येईल असाच. पुढचे सम पण अशाच प्रकारचे आहेत तुम्हाला लक्षात येतील सहजासहजी अशा प्रकारे. पहा सेकंड सम दिलेला आहे तुम्हाला डायरेक्ट y नाही दिलेला करू कसा दिलेला आहे पहा. सेकंड सम दिलेला आहे x क्यूब प्लस y क्यूब minus 9xy is equal to 0 at 2 4. कर्व दिलेला आहे हे आणि हा 2 4 हा एक ज्या पॉइंटला टेंजंट काढायचा आहे ज्या पॉइंटला इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं आहे तो पॉइंट दिलेला आहे. कर्व वरती पाहिलं तर 2 4 असा कुठेतरी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल त्या पॉइंटला टेंजंट आणि त्या पॉइंटला नॉर्मल आपल्याला त्यांचं इक्वेशन काढायचं आहे. टेंजंट आणि नॉर्मल कर्व वगैरे ड्रॉ करण्याची गरज नाहीये. पहा आपल्याला इक्वेशन ऑफ कर्व दिलेला आहे. इक्वेशन ऑफ कर्व इज x क्यूब प्लस y क्यूब मायनस 9xy इज इक्वल टू 0. पहा डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू. हे जे फंक्शन आहे इम्प्लिसिट फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढता येणार नाहीये. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ दोनही साइडने डिफरन्शिएट करतोय x क्यूब प्लस y क्यूब मायनस 9xy इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 0. पहा x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह सर्वांना माहिती आहे तो आहे 3x स्क्वेअर. y क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आहे 3y स्क्वेअर dy बाय dx मायनस 9 कॉन्स्टंट आहेत x आणि y मध्ये मल्टिप्लिकेशन रूल वापरावं लागेल. x आणि y मध्ये x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 0 इज 0. पहा दिस इज 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर dy बाय dx मायनस 9x मायनस 9 ने मल्टिप्लाय करतोय दिस इज dy बाय dx. मायनस 9 ने y ला मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस 9y x चा डेरिव्हेटिव्ह 1 असेल विच इज इक्वल टू 0. हा स्टुडंट dy बाय dx च्या टर्म मी इथंच ठेवतो बाकी टर्म शिफ्ट करतोय. दिस इज 3y स्क्वेअर लागल्यास मी दोघांमधनं dy बाय dx पण कॉमन घेतोय. dy बाय dx कॉमन घेतल्यानंतर या दोन टर्म मधनं ब्रॅकेट मध्ये राहील मायनस 9x इज इक्वल टू दिस मायनस 9y तिकडे गेल्यानंतर प्लस 9y होऊन जाईल. हा प्लस 3x तिकडे गेल्यानंतर मायनस 3x स्क्वेअर होऊन जाईल. पाहू शकताय आणि आपल्याला dy बाय dx भेटलेला आहे m इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू स्लोप ऑफ टेंजंट काढायचा आहे आपल्याला आणि विच इज dy बाय dx असतो विच इज 9y मायनस 3x स्क्वेअर दिस अपॉनला टर्म जाईल आणि हे होऊन जाईल 3y स्क्वेअर मायनस 9x. मी आणखी व्यवस्थित लिहितोय न्यूमरेटर मधनं 3 कॉमन काढतोय ब्रॅकेट मध्ये राहील 3y मायनस x स्क्वेअर. डिनॉमिनेटर मधनं 3 कॉमन काढल्यानंतर राहतंय y स्क्वेअर मायनस 3x. पाहू शकताय दिस 3 get cancel and is slope of tangent. पण आपल्याला कोणत्या पॉइंटला स्लोप काढायचा आहे 2 4 या पॉइंटला स्लोप काढायचा आहे. m at 2 4 x ची व्हॅल्यू 2 यूज करायची आहे y ची व्हॅल्यू 4 यूज करायची आहे. 3 times 4 minus 2 square upon y म्हणजे 4 square minus 3 times 2 which is equal to 12 minus 4 upon 16 minus 6. पाहू शकताय 12 minus 4 is 8 16 minus 6 is 10 and which is equal to दोघंही 2 च्या टेबल मध्ये आहेत which is equal to 4 upon 5 झालेला आहे. हा काय झालेला आहे स्लोप ऑफ टेंजंट झालेला आहे at point 2 4. नाउ इक्वेशन ऑफ टेंजंट नाउ स्लोप भेटल्यानंतर फार सोपं इक्वेशन तयार होतं. नाउ इक्वेशन ऑफ टेंजंट at
x1 y1 is equal to 2 4 having slope m is equal to 4/5 कॅल्क्युलेट केलेला आहे आपण. पहा इज फॉर्म्युला माहिती आहे सर्वांना. y मायनस y1 इज इक्वल टू m टाइम्स x मायनस x1. y मायनस y1 आहे 4, m आहे 4/5, x मायनस x1 आहे x1 इज 2. हे 5 इकडे मल्टिप्लाय घेऊ. 5y मायनस 20, 4 5 आर 20 इज इक्वल टू 4 इथं मल्टिप्लाय होतील 4x मायनस 8 होऊन जाईल. पहा स्टुडंट्स, दिस इज देअरफॉर मायनस 4x प्लस 5y मायनस 20 हे मायनस 8 इकडे आल्यानंतर प्लस 8 इज इक्वल टू 0 होत आहे. देअरफॉर मायनस 4x प्लस 5y मायनस 12 इज इक्वल टू 0 इज इक्वेशन ऑफ टेंजंट. इक्वेशन ऑफ टेंजंट. स्टुडंट मागे जर आन्सर पाहिलं तर हे मायनस साइन काढून टाकलेला असेल, याला लिहिलं असेल सर्व इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर होतंय 4x मायनस 5y प्लस 12 इज इक्वल टू 0. पहिली टर्म पॉझिटिव्ह लिहितात, मागच्या सम मध्ये पण पाहू शकता तसा प्रकार. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल साठी काय करायचंय. इक्वेशन ऑफ नॉर्मल इज y मायनस y1 इज इक्वल टू मायनस 1/m टाइम्स x मायनस x1 असेल. y मायनस y1 इज इक्वल टू आहे 4 मायनस 1/m चा रोल करतोय 4/5 x मायनस x1 आहे. पहा स्टुडंट्स, दिस इज y मायनस 4 इज इक्वल टू हे रेसिप्रोकल झाल्यानंतर मायनस 5/4 x मायनस x1 इज इक्वल टू आहे 2. 4 इथं मल्टिप्लाय करल, इक्वेशन सहज भेटणार आहे आपल्याला. पहा हा 4 इथं मल्टिप्लाय करल ते होऊन जाईल 4y मायनस 16 इज इक्वल टू मायनस 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस 5x मायनस मायनस बिकम प्लस 10 होऊन जाईल. मायनस 5x शिफ्ट करू, दिस इज 5x प्लस 4y मायनस 16 मायनस 10 इज इक्वल टू 0. मी आणखी व्यवस्थित लिहितोय, दिस इज 5x प्लस 4y मायनस 26 इज इक्वल टू 0 इज इक्वेशन ऑफ नॉर्मल. इज इक्वेशन ऑफ नॉर्मल. स्टुडंट मला वाटतंय तुम्हाला आता मी स्लोप काढून दिल्यानंतर सहजासहजी तुम्हाला काय काढता येईल. स्लोप जर कॅल्क्युलेट करून दिला तर तुम्हाला हे पुढचे कॅल्क्युलेशन सहजासहजी येतील. हे तुम्ही 10वीला पण कॅल्क्युलेशन केलेले आहेत. 9वी 10वीला पण स्टेट बोर्डच्या मुलांनी नक्कीच कॅल्क्युलेशन केलेले आहेत. इक्वेशन ऑफ लाईन वगैरे, स्लोप ऑफ लाईन वगैरे अशा इक्वेशन वगैरे तयार केलेले आहेत. जरी नाही आले तरी पण मी डिफिकल्टी वगैरे सॉल्व्ह करू शकतोय. मी एक थोडंसं वेगळं सम घेतोय. पहा, मी मुद्दामून 6 नंबरचं सम घेतोय. x इज इक्वल टू साइन थिटा, y इज इक्वल टू कॉस 2 थिटा ऍट थिटा इज इक्वल टू π/6. π/6 म्हणजे 30 डिग्री बरं का, लक्षात ठेवण्यासाठी. रेडियन मध्ये π/6 म्हणतात. आता x आणि y जे आहेत ते आहेत फंक्शन ऑफ थिटा, पॅरामेट्रिक फंक्शन आहेत. आपल्याला करायचं आहे, आपल्याला काय हवं आहे, आपल्याला पाहिजे dy/dx. म्हणल्यानंतर x आणि y ला अगोदर डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू थिटा. डिफरन्शिएट x and y with respect to theta. dx by d theta काय भेटते पहा, which is equal to derivative of sin theta. sin theta चा डेरिव्हेटिव्ह आहे cos theta. This is dx by d theta. dy by d theta पण पाहूत काय आहे, dy upon d theta is equal to derivative of cos theta. 2 theta आहे. cos f of x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin f of x into derivative of f of x. 2 थिटाचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल आपल्याला, विच इज इक्वल टू 2 थिटाचा 2 कॉन्स्टंट राहील, थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा 1 असेल, विच इज मायनस 2 साइन 2 थिटा झालेला आहे. दिस इज dy by d थिटा. नाउ dy by dx पाहूत काय आहे. dy by dx इज इक्वल टू असतं dy by d थिटा अपॉन dx by d थिटा. dy by d थिटा पहा काय आहे, विच इज मायनस 2 साइन 2 थिटा अपॉन कॉस थिटा. मी आणखी व्यवस्थित लिहितोय, साइन 2 थिटाचा सर्वांना फॉर्म्युला माहित असावा. मी ट्रिग्नोमेट्रीचं लेक्चर घेतलेलं आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे विच इज 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. नाही लिहिला तरी चालणार आहे, पण थोडीशी सबस्टिट्यूशनला परत अडचण येऊ शकते. हे कॉस थिटा कॅन्सल होतात आणि हे होतंय मायनस 4 साइन थिटा. हे dy by dx भेटले. हाच आहे स्लोप ऑफ टेंजंट,
हाच एम आहे. पण आपल्याला पाहिजे एम ॲट थिटा इज इक्वल टू 30 डिग्री इज इक्वल टू -4 sin 30. थिटाची व्हॅल्यू 30 टाकलेली आहे, विच इज इक्वल टू -4 sin 30 इज इक्वल टू 1/2 असतं, सर्वांना व्हॅल्यू माहित असावी. विच इज इक्वल टू 2 ने डिवाइड केल्यानंतर हे होतंय -2. एम भेटलेला आहे. इज स्लोप ऑफ टेंजंट, हा काय आहे? इज स्लोप ऑफ टेंजंट. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल, आपल्याला फक्त थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे, x1 आणि y1 दिलेच नाहीत, कोणत्या पॉइंटला स्लोप का इक्वेशन ऑफ टेंजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायची आहे. पहा, इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट x1 इज इक्वल टू साइन थिटा दिलेला आहे, x इज इक्वल टू साइन थिटा दिलेला आहे, थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे ना आपल्याला 30, अँड y1 इज इक्वल टू cos 2 into 30. पहा, cos 2 थिटा दिलेला आहे, मी थिटाची व्हॅल्यू 30 सबस्टिट्यूट केलेली आहे. साइन 30 ची व्हॅल्यू माहिती आहे, विच इज इक्वल टू हाफ. y1 इज इक्वल टू हे 2 टाइम 30 आहे, ते cos 60 होऊन जाईल, आणि cos 60 ची पण व्हॅल्यू हाफच असते. x1 आणि y1 ची व्हॅल्यू भेटलेली आहे. ॲट पॉइंट x1 इज इक्वल टू हाफ, y1 इज इक्वल टू हाफ, इक्वेशन ऑफ टेंजंट काढायचं आपल्याला अगोदर. हॅव्हिंग स्लोप m इज इक्वल टू -2, हा स्लोप ऑफ टेंजंट असेल. इज y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1, y मायनस हाफ इज इक्वल टू m चा रोल -2 करतोय, x मायनस हाफ व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. पहा स्टुडंट, y मायनस हाफ इज इक्वल टू -2x, या -2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस 2/2 म्हणजे 1 होईल. ते हे -2x इकडे आल्यानंतर प्लस 2x होतील, 2x प्लस y मायनस हाफ हे प्लस 1 इकडे आल्यानंतर -1 होतील, इज इक्वल टू 0. देअरफॉर 2x प्लस y हे 2 मल्टिप्लाय होतील, -1 -2 इज -3/2 झालेला आहे, इज इक्वल टू 0. स्टुडंट काय करत जायचंय, असे फ्रॅक्शन राहिल्यानंतर जो बेसचा टर्म आहे त्याने दोनही साईडला मल्टिप्लाय करायचंय. दोनही साईडला मी 2 ने मल्टिप्लाय करतोय, हे होईल 4x प्लस 2y. याला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2 कॅन्सल होईल, -3 राहील. याला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 0 होतोय, इज इक्वेशन ऑफ टेंजंट. अशाच प्रकारे नॉर्मलचं इक्वेशन साठी काय करताल, अँड नॉर्मल इज y मायनस y1 इज इक्वल टू -1/m x मायनस x1. y1 ची आणि x1 ची व्हॅल्यू हाफ सबस्टिट्यूट करायची आहे, -1/-2 इज इक्वल टू हाफच होऊन जाईल. परत तुम्हाला सिम्पली कॅल्क्युलेशन करता येतील. थोडेसे फ्रॅक्शनचे वगैरे कॅल्क्युलेशन असतील, पण त्याची तुम्हाला सवय करून घ्यावी लागेल. अशा प्रकारे मी इक्वेशन ऑफ टेंजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मलचे सम घेतलेले आहेत. आणखीही काही सम घेणार आहे. तुम्हाला अगोदर सॉल्व सम्स करायचे आहेत. डिफरन्शिएशन मध्ये nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा जो टॉपिक आहे, तो टॉपिक मला ऑफलाईनच घ्यावा लागेल. ऑनलाईन काहीही कळणार नाही, म्हणून मला तो ऑफलाईनच घ्यावा लागेल. ठीक आहे स्टुडंट्स, नाउ स्टॉप हिअर. थँक्यू.